आज जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या अस्थींचं आगमन झालं. जिल्हा आणि जिल्ह्यातील विकास यासाठी अजितदादांच्या कारकिर्दीमध्ये काही महिन्या अगोदरच झालेल्या त्या चर्चा आणि एवढंच नाही, खामगाव सारख्या राजकीय शहरातून दिलीप कुमार सानंदा यांच्या सारख्या नेतृत्वाने घातलेली साथ जणू काही या जिल्ह्यात अजित पर्व होणार सुरू असं वातावरण पाहावयास मिळालं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भाची गणना केली तर जणू पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं जे वातावरण आहे ते विदर्भात अजित पर्वाच्या माध्यमातून सुरू होईल असं वातावरण अजितदादांच्या माध्यमातून दिलीप कुमार सानंदा यांचा खामगावात झालेला पक्षप्रवेश आणि त्यावेळेसचा तो जल्लोष आणि युवकांचं उत्साहाचं असलेलं वातावरण आज खामगाव शहरामध्ये अजितदादांचं अस्थि कलश येणं आणि त्याचं दर्शन घेताना जुन्या आठवणींना उजाळा देणं, तो क्षण, त्यावेळेची ती अजितदादांची भाषा तुम्हाला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही आणि कोणताही विकास थांबू देणार नाही या आशेवर सानंद जे ठामपणे या मतदारसंघामध्ये वा जिल्ह्यामध्ये एक नेतृत्व उभारणीचं काम गेल्या 6 महिन्यात अजितदादांच्या दिलेल्या पाठीवरच्या थापेमुळे मोठ्या जोमाने सुरू केलं होतं, त्याची आज आठवण अजितदादांचा अस्थि कलश खामगाव नगरीत आल्यानंतर प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द आणि शब्दाला जागणारा माणूस आणि नेतृत्वांना संधी देणारा माणूस अशी त्या अजितदादांची ओळख. आणि जिल्ह्यात आज जरी पक्षवाढीसाठीचा विषय नसला तरी जिल्ह्यातील असलेल्या कामांसाठी अजितदादांचा पुढाकार हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणार आहे. अनेक राजकीय नेत्यांनी जातीपातीच्या राजकारणाला जरी पुढाकार घेतला असला तरी अजितदादांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचा पाणी प्रश्न असो वा खामगावातील इतर प्रश्न वा जिल्ह्यातील इतर प्रश्न सोडवण्यासाठी बजावलेली आजवरची भूमिका ही अनेकांच्या छातीत टोचणारी आहे. अजितदादांनी घेतलेले निर्णय आणि केलेल्या भूमिका, दिलेला शब्द पाळण्याचं जे वचनबद्धता त्यांनी जोपासली, अशा अजितदादांच्या अस्थि कलश जिल्ह्यात आल्यानंतर खामगाव सारख्या राजकारणी गावातही प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी तरळल्याशिवाय राहिलं नाही. आणि अजितदादांचा जो अजित पर्वाचा जे झेंडा कार्यकर्त्यांना दिला तो उंचावण्याचं कामही दिलीप कुमार सानंदा यांच्या माध्यमातून गेल्या काही कालावधीत झालं असलं तरी येणाऱ्या काळात या घड्याळाचा गजर ते कोणत्या पद्धतीने राबवतात हा काळ्या दगडावरची रेख असली तरी महाराष्ट्रातलं सध्या राष्ट्रवादी आणि सत्तात असलेल्या भाजपाच्या माध्यमातून व विलिनीकरण आणि अन्य घडामोडीवर राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख आणि त्यातील असलेले राजकीय नेते काय भूमिका घेतात हा जरी वेगळा भाग असला तरी अजितदादांचं जिल्ह्यावरचं प्रेम आणि नेतृत्वाला दिल्याची संधी हे खूप वेगळं आहे. त्यातल्या त्यात नव्या युवकाला जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीचा आमदार कायदे यांच्या स्वरूपात देण्याचं कामही त्या अजितदादांच्या कर्तृत्व शैलीतून घडलेलं आहे. तरी अजितदादांना अस्थि कलशातून दिलेला हा निरोप खरोखरच एक भलं मोठं नेतृत्व गेलं
याची जाणीव करून देणार.